जळगाव जामोद ते संग्रामपूर रोडवरील चांगोफळ परिसरात वन विभागाने 2 वेगवेगळ्या दिवशी धाडी टाकून अवैध लाकूड साठ्यावर मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत विनापरवाना साठवून ठेवलेले तब्बल 368 नग नीम प्रजातीचे लाकूड जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 4,79,500 रुपये आहे। या प्रकरणी वन विभागाने गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने 14 मे 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता आणि 17 मे 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता चांगोफळ येथील संशयास्पद ठिकाणांची पाहणी केली। या पाहणी दरम्यान विनापरवाना आणि अवैध रीतीने साठवून ठेवलेल्या कडुलिंबाच्या लाकडांचा साठा आढळून आला। वन विभागाने तातडीने या जागेचा रीतसर मोका पंचनामा करून वन गुन्हा नोंदवला आहे। यासोबतच खाटूश्याम सॉ मिल, न्यू सातपुडा सॉ मिल आणि जामोद परिसर या ठिकाणांचीही कसून तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान खाटूश्याम सॉ मिलच्या बाहेरील एका खाजगी जागेमध्ये अवैध लाकूड साठा लपवून ठेवल्याचे उघडकीस आले। या कारवाईत अंदाजे 50 घनमीटर माल जप्त करण्यात आला आहे। ही धडक कारवाई उपवन संरक्षक जामीर शेख आणि सहाय्यक वन संरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी निलेश काळे, वनपाल SS सावळे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून यशस्वीरित्या पार पाडली। या मोहिमेत मोबाईल स्क्वॉड खामगावचे वन परिक्षेत्र अधिकारी उमेश राऊत व कर्मचारी तसेच जळगाव जामोद वन परिक्षेत्र वन संरक्षक GS साखळे, कुशोड, कडवकर, गव्हाणे, साळवे आणि प्रणव हागुने या कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला। अवैध माल वाहतूक आणि साठवणुकीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी परिसरातील सर्व सॉ मिलची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाईल असा इशारा वन विभागाने दिला आहे। शासन एकीकडे वृक्ष लागवडीचे मोठे उद्दिष्ट देत असताना दुसरीकडे होणारी अवैध वृक्षतोड आणि वाहतूक अजिबात सहन केली जाणार नाही। मुख्य वन संरक्षक आणि उपवन संरक्षक यांच्या देखरेखीखाली अशीच कडक कारवाई यापुढेही सुरू राहील असे विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे। सध्याच्या वाढत्या तापमानात वृक्षांचे महत्त्व अधिकच अधोरेखित होत आहे। त्यामुळे अवैध वृक्षतोड आणि वाहतूक करणाऱ्यांवर वन विभाग अत्यंत कडक पावले उचलत आहे। नागरिकांना कुठेही अशी अवैध बाब निदर्शनास आल्यास त्यांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे।